नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या जो काही टेट 3चा रिझल्ट लागून जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी सध्या बघा लोटलेला आहे. त्याच्यामध्ये आपापल्या परीने सध्या प्रत्येक प्रवर्गाचे जे काही स्कोर आहे, तर तो स्कोर सध्या आपापल्याला माहिती आहे. परंतु शिक्षक भरती सध्या आपल्याला माहिती आहे की 2017 असेल, 2022 असेल, तर ती सध्या वेळेवर होत नसल्यामुळे काही मुले जे आहेत, तर ते सध्या या ठिकाणी चिंतेमध्ये आणि डिप्रेशनमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. जी काही शिक्षक भरती असेल, ती जर लवकरात लवकर झाली, जो काही तुमचा स्कोर आहे, तर तो स्कोर नेमका ह्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तुमचा कुठेतरी बघा नंबर लागतो आहे किंवा नाही, तर त्याच्यामध्ये संपूर्ण उमेदवार ह्या ठिकाणी चिंतेमध्ये पाहायला मिळत आहे. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या जे काही महत्त्वाचं सध्या प्रत्येक प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहे किंवा विद्यार्थी आहे, तर त्यांचे नेमकं कॉम्पिटिशन कशा पद्धतीने ह्या ठिकाणी असणार आहे, त्यांच्या स्वतःच्या प्रवर्गामध्ये नेमके किती उमेदवार त्यांचे ह्या ठिकाणी कॉम्पिटिटर असणार आहे, तर ते संपूर्ण ॲनालिसिस आपण ह्या व्हिडिओच्या जो काही सिरीज आहे, तर त्याच्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतोय. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण एस-सी प्रवर्गासंदर्भात माहिती घेतली होती. तर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा उमेदवारांच्या कमेंट होत्या की एस-सी-बी-सी संदर्भात बघा अशा पद्धतीचा व्हिडिओ क्रिएट करा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एस-सी-बी-सी जो काही प्रवर्ग आहे, तर त्या प्रवर्गाला आपल्याला माहिती आहे की नवीन जी काही सध्या बघा ह्या ठिकाणी बिंदू असेल, तर ते देण्यात आलेले आहे. तर ह्या प्रवर्गामध्ये जे उमेदवार सध्या असेल आणि त्याच्यामध्ये सध्या तुम्ही टेट परीक्षा बघा या ठिकाणी क्वालिफाय झालेले असेल एस-सी-बी-सी प्रवर्गातून, तर त्या उमेदवारांचं नेमकं ह्या ठिकाणी जो काही सेफ स्कोर आहे, तर तो सेफ स्कोर नेमका किती असायला पाहिजे ते देखील आपण बघणार आहोत आणि किती मार्कापर्यंत सध्या बघा या ठिकाणी होप्स ठेवू शकतात, तो देखील तुम्हाला एक अंदाज ह्या ठिकाणी येणार आहे. तर संपूर्ण जी काही माहिती आहे, तर ती माहिती आपण अशा पद्धतीने संपूर्ण जे काही चार्टनुसार सध्या या ठिकाणी सविस्तर बघा आपण बघणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर एस-सी-बी-सी प्रवर्गाचे उमेदवार असाल किंवा इतर प्रवर्गाचे देखील उमेदवार असाल, तर त्यांनी देखील कमेंट करा. तुमचा जर अशा पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे असेल, तर कमेंट तुम्ही नक्की करू शकता. तर तुम्हाला देखील अंदाज येईल. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जे काही ह्या ठिकाणी चार्टमध्ये जे 2,00,000 प्लस उमेदवार आहे, तर ते टेट परीक्षा सध्या या ठिकाणी दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये 0 मार्क घेणारे, 10 मार्क घेणारे, 20 मार्क घेणारे, 30 मार्क, 50 मार्क घेणारे असे उमेदवार देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. तर आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क घेणारे आपल्या सर्वांना माहिती आहे की ओबीसी जे काही प्रवर्गामधले उमेदवार आहे, तर हे सर्वात या ठिकाणी जास्त संख्येने टेट परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेले आपल्याला उमेदवार पाहायला मिळतात. जवळपास 66,000 एवढे जे उमेदवार आहे, 66,000 प्लस एवढे उमेदवार फक्त ओबीसी प्रवर्गाचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही प्रवर्ग आहे, तो म्हणजे ह्या ठिकाणी एस-सी-बी-सी संदर्भात बघा आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर एस-सी-बी-सी प्रवर्गाचं जर आपण ओव्हरऑल सध्या संपूर्ण प्रवर्गाचा विचार केला, तर ह्याच्यामध्ये ओबीसी 1 नंबरवर येतात. त्यानंतर ओपन संदर्भात जे काही उमेदवार आहे, ते उमेदवार आणि ह्या ठिकाणी बघा 2 नंबरवर ओपन उमेदवार येतात. 3 नंबरवर जर विचार केला, तर एस-सी उमेदवार येते. संपूर्ण म्हणजे ह्या ठिकाणी टेट परीक्षेमध्ये सर्वात जास्त जे काही कॅन्डिडेट असलेले प्रवर्ग आपण बघत आहोत. आणि त्याच्यानंतर जर विचार केला, तर ह्या ठिकाणी एस-टी 4 नंबर आणि नंतर मग डायरेक्ट ह्या ठिकाणी जवळपास 15,220 एवढे जे उमेदवार आहेत, तर ते एस-सी-बी-सी संदर्भात आपण ह्याला 5 नंबर रँकिंगमध्ये इथं सध्या म्हणू शकतो. बरोबर? म्हणजे जवळपास किती उमेदवार आहे एस-सी-बी-सीमध्ये, तर 15,220 एवढे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी संपूर्ण जे काही टेट परीक्षा दिलेले उमेदवार आहे. आता एस-सी-बी-सी प्रवर्गाच्या वेकेन्सीमध्ये हे जे काही उमेदवार आहे, तर ह्या उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला एस-सी-बी-सी प्रवर्गाचा, तर आपण ह्या ठिकाणी 20-20 मार्काचा जो काही गॅप आहे, तर तो गॅप घेऊन संपूर्ण डेटा एनालिसिस करण्यात आलाय. म्हणजे 0 ते 20 मध्ये नेमके किती उमेदवार आहे, बरोबर? त्यानंतर पुढे 21 ते 40 मध्ये किती उमेदवार आहे, 41 ते 60 अशा पद्धतीने इथं डेटा आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचा जो काही स्कोर असेल, तर तो स्कोर नेमका कोणत्या ह्या ठिकाणी बघा रेंजमध्ये येतोय, तर तो तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं बघू शकता. आता इथं विचार केला आपण 0 ते 20 मध्ये किती उमेदवार आहे, तर 17 उमेदवार सध्या बघा पाहायला मिळतात. त्यानंतर इथे पुढचा जो आहे 21 ते 40 ह्या रेंजमधले उमेदवार किती आहे, तर फक्त 57 उमेदवार इथं पाहायला मिळतात. त्यानंतर 41 ते 60 दरम्यान किती उमेदवार आहे, 451 एवढे उमेदवार सध्या इथं आलेले आहे. त्यानंतर 61 ते 80 दरम्यान किती उमेदवार आहे, तर 1975 म्हणजे इथं तुम्ही बघू शकता आता उमेदवारांची संख्या इथं वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर 81 ते 100 दरम्यान जर बघितलं आपण उमेदवार, तर 4,193 एवढे उमेदवार आपल्या या ठिकाणी रेंजमध्ये पाहायला मिळतात.
त्यानंतर इथं जर आपण 3 डिजिटमध्ये जर विचार केला तर इथं बघा 101 ते 120 दरम्यान जर उमेदवार बघितले तर 5180 उमेदवार आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला इथं बघा लक्षात येते की जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार म्हणजे इथं सर्वात जास्त उमेदवार कोणत्या रेंजमधले पाहायला मिळत आहे तर 101 ते 120 दरम्यान किती आहे 5180 एवढे उमेदवार सध्या बघा आपल्याला इथं सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. आता तुम्ही नेमकं कोणत्या रेंजमध्ये आहे तर तो तुम्ही कमेंट देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा पुढे होप्स असणार की नाही त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देखील सध्या येणार आहे. त्यानंतर पुढे जर आपण अजून विचार केला तर 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे तर 2705 एवढे उमेदवार पाहायला आपल्याला इथं मिळत आहे. त्यानंतर पुढे रेंज जर वाढवली आपण 141 ते 160 दरम्यान किती तर 582 उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर 161 ते 180 दरम्यान किती आहे 57 उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि लास्टमध्ये 181चा वर म्हणजे 181चा वर जे आहे तर ते फक्त 3 उमेदवार इथं पाहायला आपल्याला मिळत. आता इथं संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते म्हणजे किती झाले तर या ठिकाणी 15,220 एवढे उमेदवार सध्या इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुमचं जरी ह्या ठिकाणी जी काही रेंज असेल, आता एखाद्या उमेदवाराचं समजा जी रेंज आहे तर ती 121 ते 140 दरम्यान सध्या रेंजमध्ये उमेदवार असेल तर ते अशा रेंजमधले उमेदवार किती तर 2705 एवढे उमेदवार आहे. परंतु हे जे 2705 जे उमेदवार आहे तर हे संपूर्ण हे जे काही उमेदवार असेल एखादा एक्स उमेदवार तर त्याचे कॉम्पिटिटर सध्या नसणार आहे. बरोबर, कारण का का हा जो काही एक्स प्रकारचा बघा उमेदवार आहे तर हा उमेदवार नेमका कोणत्या गटासाठी पात्र आहे ते बघा हे एक कारण असणार आहे. एखादा उमेदवार फक्त बघा इथं डीएड असेल 12वी डीएड असेल म्हणजे तो प्राथमिकसाठी पात्र असू शकतो, टीईटी वगैरे पास असेल पहिला पेपर सीटेट. आणि इतर जे उमेदवार आहे तर ते उमेदवार त्यांच्या पात्रते संदर्भात या ठिकाणी बघा ज्या उमेदवाराची पात्रता या ठिकाणी सेम आहे तोच उमेदवार त्याची त्या ठिकाणी कॉम्पिटिटर असणार आहे. आता याच्यामध्ये 2000 जवळपास हे 2700 जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांमध्ये काही उमेदवार जे आहे तर ते उमेदवार म्हणजे फक्त 1ली ते 5वी साठी पात्र असतील, काही उमेदवार फक्त 6 ते 8 साठी पात्र असतील, काही उमेदवार टीईटी किंवा सीटेट नसल्यामुळे डायरेक्ट ते 9वी ते 10वी साठी पात्र असणार. बरोबर, तर हे लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये देखील परत मग माध्यमाचा विषय असेल. आता एखादा उमेदवार 121 ते 140 मार्कामध्ये आहे, त्याचं माध्यम आहे मराठी. बरोबर, आणि एखादा उमेदवार आहे ह्याच रेंजमधला त्याचं माध्यम आहे ह्या ठिकाणी इंग्रजी. तर आपल्याला हा जो काही मराठी माध्यमवाला उमेदवार आहे तर हा इंग्रजी माध्यमाच्या उमेदवाराबरोबर कोणत्याही प्रकारचं त्याचं कॉम्पिटिशन नसणार आहे, कारण इंग्रजी माध्यमाची वेकेन्सी आली तर ती फक्त इंग्रजी माध्यमवाल्याला त्या ठिकाणी जाऊ शकते आणि मराठी माध्यमाची वेकेन्सी आली तर त्या ठिकाणी मराठी माध्यमाला उमेदवार सिलेक्ट होणार. आता ह्याच्यामध्ये परत मग अजून या ठिकाणी जे काही त्यांचे गट असेल, आता एखादा उमेदवार सध्या 6 ते 8 साठी पात्र आहेत. बरोबर, म्हणजे त्याचं पेपर 2 हा पात्र असेल टीईटी किंवा सीटेट. आणि काही उमेदवार जे आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेतलेले उमेदवार ते ह्या ठिकाणी समजा जास्त रेंजमध्ये म्हणजे या ठिकाणी 141 ते 160 दरम्यान असेल आणि तो टीईटी किंवा सीटेट पास नसेल तर हे उमेदवार त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे 6 ते 8चा जो काही गट आहे तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या नसणार आहे. बरोबर, कारण ह्या ठिकाणी जरी तुम्हाला जास्त मार्क ह्या ठिकाणी बघा मिळाले असेल, एखादा उमेदवार तुमच्या पुढे आहे 141 किंवा 160 दरम्यान, तुम्ही आहे 121 ते 140 दरम्यान, तुमचं टीईटी वगैरे संपूर्ण क्वालिफाय आहात. बरोबर, म्हणजे तुम्ही 1 ते 5 6 ते 8 साठी आहात. त्यानंतर 1 ते 41 आणि 160 दरम्यानचा उमेदवार टीईटी क्वालिफाय नाही तर हा उमेदवार डायरेक्ट 9वी ते 10वी साठी सध्या बघा पात्र असतो. म्हणजे हा उमेदवार ह्या ठिकाणी तुमच्यापेक्षा जास्त मार्क आहे तरी देखील तुमच्या ह्या ठिकाणी जो काही वर्ग असेल 1 ते 5 किंवा 6 ते 8 ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये नसणार आहे. म्हणजे लक्षात घ्या तुमचं निवडीची जी काही सध्या संधी असेल, होप्स असेल तर तो ह्या ठिकाणी वाढत आहे. जेवढे तुम्ही क्वालिफाय असाल, जेवढे ज्या काही शिक्षक पात्रता परीक्षा असेल, पेपर टीईटी सीटेट वगैरे जे काही क्वालिफिकेशन असेल, जेवढे पात्र असाल तेवढी तुमची ह्या ठिकाणी सध्या जी काही कमी मार्क असेल तरी देखील निवडीची संधी इथं तुम्हाला जास्त सध्या बघा असणार आहे. तर ह्या रेंजमध्ये तुमचं नेमकं कुठं आहे नंबर तो तुम्ही ह्या ठिकाणी बघा लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर संपूर्ण एससीबीसी कॅटेगरीचा जो काही डेटानुसार जे काही इथं एकूण संख्या किती होती 15,220चा ह्या ठिकाणी डेटा आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार 81 ते 100 मार्क घेणारे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे 5180. बरोबर,
त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनवाले उमेदवार ह्या ठिकाणी 101 ते 120 दरम्यान 2705 एवढे उमेदवार सध्या इथं असणार आहे. 21 ते 40मध्ये 582 उमेदवार आहे आणि इथं जे काही 57 उमेदवार आहे ते 41 ते 160 दरम्यान 57 उमेदवार आणि हे जे काही 181 प्लस 3 उमेदवार आहे. म्हणजे इथं जर आपण विचार केला तर कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन तुमचं ह्या ठिकाणी हे जी काही रेंज आहे 121 ते 140 इथून कॉम्पिटिशन सुरू होणार आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यामधले जे क्वालिफाय असेल उमेदवार जशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या गटानुसार निवड होणार. त्यानंतर 101 ते 120 दरम्यान याच्यामध्ये जास्त कॉम्पिटिशन असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. जे काही समांतर आरक्षणामधले उमेदवार असेल तर ते इकडच्या रेंजमध्ये जरी असेल तरी देखील त्यांनी होप्स ठेवायला हरकत नाही, बरोबर. म्हणजे त्यांच्या समांतर आरक्षणाच्या हिशोबाने त्यांना कुठेतरी संधी इथं मिळू शकते. तर हा संपूर्ण जो काही डेटा आहे तर तो डेटा इथं बघा घेण्यात आला आहे. आता इथं जवळपास हे जे उमेदवार आहे 41 ते 60 दरम्यानचे, तर हे ऑलरेडी इथं जवळपास 2000 उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या ठिकाणी बघा नाही सारखे असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. जर इथं पूर्ण आपण ह्या ठिकाणी चार्टनुसार जर बघितले तर इथे या ठिकाणी 81 ते 100 जे काही मार्क घेणारे 35% आहे उमेदवार. त्यानंतर 101 ते 120 देणारे 43% उमेदवार आहे. 141 ते 160 मध्ये फक्त 5% उमेदवार पाहायला मिळत आहे आणि 121 ते 140 मध्ये 22% उमेदवार पाहायला मिळत आहे. म्हणजे इथं जे काही सर्वात जास्त उमेदवार कुठं पाहायला मिळत आहे आपल्याला ह्या ठिकाणी 101 ते 120 दरम्यान जास्त म्हणजे या ठिकाणी गर्दी सध्या असणार आहे. आता याच्यामध्ये जो क्वालिफाय असेल ज्याचं सध्या बघा पात्रता प्रत्येक गटासाठी वेगवेगळी आहे त्याला या ठिकाणी संधी मिळू शकते. तर हे अशा पद्धतीने SCBCचं इथं असणार आहे. आता याच्यामध्ये टोटल बघा या ठिकाणी महिलांची जी संख्या आहे 9008 म्हणजे महिला इथं सर्वात जास्त आहे. पुरुष किती आहे 6212 म्हणजे या ठिकाणी पुरुषांना जी काही मेरिट असेल पुरुषांची तर ती इथं कमी सध्या बघा या ठिकाणी लागू शकते. महिला जास्त आहे त्यांचा स्कोर देखील जास्त आहे तर त्यांना इथं जवळपास ज्यांची मेरिट आहे तर ती इथं हाय देखील सध्या लागू शकते. तर हे संपूर्ण बघा महिलांची संख्या SCBC प्रवर्गामध्ये देखील सर्वात जास्त आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. म्हणजे डायरेक्ट 1.5 आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर इथं जर बघितलं आपण महिलांची इथं तुम्ही बघू शकता 9800 एवढी महिला आहे आणि पुरुष 6212 म्हणजे याच्यामध्ये जवळपास जे काही ह्या ठिकाणी रेंजर बघितली तर जे फिमेल आहे तर त्या फिमेलची संख्या सर्वात जास्त आपल्याला काउंट होताना इथं दिसत आहे. आता फिमेल जरी जास्त असल्या परंतु ह्यांचे जे काही मार्क आहे कारण टेट स्कोर हा महत्त्वाचा या ठिकाणी रोल प्ले असणार आहे. ज्याचे जे मार्क हायेस्ट तो त्याला बघा ह्या ठिकाणी जास्तीत जास्त संधी त्या ठिकाणी असणार आहे. आता फिमेलचं देखील तुम्हाला इथे टॉप 10मध्ये जे मार्क आहे ते तुम्हाला दाखवतो. तर इथे फिमेलचा जर विचार केला आता हा SCBC प्रवर्गाचा सध्या बघा या ठिकाणी मार्क मेमो आहे. आता इथे 1 नंबर रँकला महिला उमेदवार आहे आणि किती मार्क आहे तर 182 जे काही मार्क आहे तर ते बघा टॉपचे मार्क SCBC प्रवर्गाची महिला आहे 2 नंबरवरती देखील या ठिकाणी महिला उमेदवार आहे 182 मार्कावर आणि 3 नंबरवरती देखील बघा या ठिकाणी महिला उमेदवार आहे तिला देखील 182 मार्क म्हणजे तिन्ही महिलांना 182चा ह्या ठिकाणी टॉपचे मार्क मिळालेले आपल्याला पाहायला मिळते. जो तुम्हाला डेटा दाखवला 180 पेक्षा जास्त म्हणजे या ठिकाणी 3 कॅन्डिडेट आणि ते पण महिला उमेदवार आहे. आता या ठिकाणी ह्या जे काही महिला आहे ह्यांची पात्रता नेमकी कशा पद्धतीने त्यानुसार त्यांची स्वतःची जी काही कॉम्पिटिशन आहे तर ते असणार आहे. आता हे कोणतीही पात्रता असेल तरी देखील ह्यांची एक वेकेन्सी जरी आली तरी हे 100% बघा सिलेक्ट होणार. मग ह्याच्यामध्ये महिलांची देखील जी काही मार्क आहे तर ते बऱ्यापैकी बघा ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे. त्यानंतर पुरुषाचं जर बघितलं तर पुरुषांमध्ये 178 मार्काचा हायेस्ट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर 177 त्यानंतर 176 अशा पद्धतीने टॉप 10चे हे तुम्हाला इथं पाहायला मिळते. म्हणजे तुमच्या प्रवर्गामध्ये टॉप 10मध्ये किंवा तुमचे जे काही प्रवर्गामध्ये हायेस्ट असलेला उमेदवार जो आहे तर ती महिला आहे 182 मार्काची या ठिकाणी पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जो काही डेटा ॲनालिसिस केल्यानंतर जर का समजा सेफ स्कोरचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये जर 10% उमेदवारांना जागा मिळणार असतील तर ह्या ठिकाणी बघा सर्वसाधारण 1500 उमेदवार त्या ठिकाणी बसतील. म्हणजे या ठिकाणी 10% हिशोबाने जर वेकेन्सी आली आता आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त वेकेन्सी येणं देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं नागपूरच्या ठिकाणी आंदोलन आहे उपोषण आहे तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घ्या जेणेकरून जास्तीत जास्त वेकेन्सी देखील सध्या बघा या ठिकाणी येऊ शकतात.
तर जर आपण इथं जास्तीत जास्त वेकेन्सी आली तर जास्तीत जास्त उमेदवारांना त्या ठिकाणी संधीही मिळू शकते. तर ही साधी सरळ गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं SCBC मध्ये टॉपर फार ह्या ठिकाणी कमी आहे. म्हणजे 181 ते 200 दरम्यान किती होते? 3. आणि तिन्हीच्या तिन्ही कोण आहे? तर ह्या महिला उमेदवार सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर 161 ते 180 दरम्यान किती आहे? तर 57 उमेदवार पाहायला मिळत आहे. आणि जास्त गर्दी कुठे दिसते आपल्याला? तर 100 ते 130 दरम्यान ह्या रेंजमध्ये सर्वात जास्त उमेदवार पाहायला आपल्याला मिळत आहे. म्हणजे जो काही सध्या कट ऑफ असेल किंवा जो काही सध्या स्कोर असेल जास्त कॉम्पिटिशनवाला, तर ह्या दरम्यान सध्या बघा ह्या ठिकाणी असू शकतो. तर ज्या उमेदवारांचा ह्या दरम्यान सध्या स्कोर आहे ते देखील होप्स ठेवू शकतात, कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्या ठिकाणी जे काही वेकेन्सी आली तर त्या वेकेन्सीमध्ये सर्वसाधारणला ह्या रेंजमधले जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना देखील इथं संधी बघा मिळू शकते. कारण टॉपचे जे काही उमेदवार आहेत तर ते कमी आहे. ह्याच्यामध्ये हे 3 उमेदवार तर राहणारच. त्यानंतर 161 ते 180 दरम्यान 57 उमेदवार आहे. हे देखील कुठेतरी बघा सिलेक्ट होणार. परंतु जे काही 130 ते 100 ह्या ठिकाणी जे काही 100 ते 130 दरम्यानमध्ये सर्वात जास्त रेंज असलेले जी काही गर्दी असलेली उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे तुमचा जो काही SCBC प्रवर्गाचा इथं सेफ स्कोर असेल किंवा जे असेल तर ते तुम्ही ह्या दरम्यान सध्या या ठिकाणी असणार तर ते सेफ तुम्ही समजले जाणार. तर सध्या तरी संपूर्ण जो काही डेटा आहे हा तो एक प्रकारे अंदाज सध्या बघा असणार आहे. कारण वेकेन्सी या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला माहिती पडत नाही तोपर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी जो काही सेफ असेल तर तो सेफ आपण या ठिकाणी 100% सांगू शकत नाही. परंतु एक सर्वसाधारण ज्या काही वेकेन्सी येऊ शकतात त्याच्या बेसवर हा एक महत्त्वाचा जो काही अंदाज असेल तर तो ॲनालिसिस इथं करण्यात आला आहे. आता तुम्ही नेमके कोणत्या स्कोरमध्ये आहात, कोणत्या रेंजमध्ये आहात तर ते तुम्ही नक्की कमेंट करा. तुम्ही ह्या ठिकाणी ह्या रेंजमध्ये आहात का? 101 ते 120च्या रेंजमध्ये आहात का 121 ते 140 किंवा ह्या ठिकाणी पुढचे किंवा इकडचे जे आहे तर ह्या कोणत्या रेंजमध्ये आहेत नक्की तुम्ही कमेंट करा. त्याच्यावरती तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ आणि जेणेकरून इतर उमेदवारांना देखील या ठिकाणी SCBC प्रवर्गाचे नेमके कॉम्पिटिटर असणारे उमेदवार किती त्या ठिकाणी बघा असणार आहे, त्यांची पात्रता नेमकी काय आहे ते देखील सध्या बघा तुम्हाला कळणार आहे. कमेंट करताना तुमची पात्रता तुमच्या गटानुसार तुम्ही TET पात्र आहात का CTET तुमचा स्कोर संपूर्ण बघा व्यवस्थित कमेंट करा, जेणेकरून तुम्हालाच तुमच्या प्रवर्गाचा एक अंदाज येणार आहे. तर आपल्या पात्रतेच्या संदर्भात इतर उमेदवार देखील सध्या बघा त्या ठिकाणी पात्र आहेत का ते देखील तुम्हाला कळणार आहे. तर कमेंट तशा पद्धतीने करा जेणेकरून तुमचं देवी लक्षात येईल. तर सध्या ही 20-20 मार्काची जी रेंज आहे तर ती रेंज सध्या बघा आपण इथं केलेली आहे. तर आता तुम्ही नेमके कोणत्या रेंजमध्ये आहे, कोणत्या क्राऊडमध्ये आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी एक अंदाज येईल. तर अशाच प्रकारचा व्हिडिओ नेमका आता कोणत्या प्रवर्गाचा पाहिजे त्या लोकांनी देखील कमेंट करा. त्यांना देखील अशा पद्धतीने व्यवस्थित ॲनालिसिस करून व्हिडिओ सध्या बघा त्यांच्यासाठी देखील बनवण्यात येईल. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही कमेंट असेल कमेंट नक्की करा. काही प्रश्न असेल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपले टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करून घ्या. व्ह्यू ह्या ठिकाणी बघा जास्त जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार ह्या ठिकाणी व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तर सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला आगामी काळात जे काही नोटिफिकेशन असेल महत्त्वाची माहिती शिक्षक भरती संदर्भात, कारण ह्या चॅनलवर आपण तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या कशा पद्धतीने निवड होऊ शकते त्यासाठी रेफरन्स कसे देता येईल त्यासाठी देखील आपण पुढे मार्गदर्शन करणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.